शिवराज महाविद्यालयात विद्यार्थी सहाय्यता जनजागृती अभियान कार्यशाळा, विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्याचा उपक्रम। डॉक्टर अनिलराव कुराडे व तहसीलदार ऋषिकेश शेळके यांचे मार्गदर्शन। महाराष्ट्र शासनाने शिवराज साहित्य, वाणिज्य आणि डी.एस. कदम विज्ञान महाविद्यालय गडिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी सहाय्यता जनजागृती अभियान या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली। शासनाच्या बार्टी, आरटी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती आणि अमृत या संस्थांमार्फत विद्यार्थी कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात। त्या योजनांची परिपूर्ण माहिती व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला। कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे संस्थाचालक सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे यांच्या हस्ते झालं। अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर एस.एम. कदम होते। उद्घाटनपर भाषणात डॉक्टर कुराडे यांनी विद्यार्थ्यांनी शासन पुरवत असलेल्या शिष्यवृत्ती आणि इतर योजनांचा लाभ घेऊन सर्वांगीण विकास साधण्याचं आवाहन केलं। गडिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी विद्यार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता कशी करावी याविषयी मार्गदर्शन केलं। तसंच प्रत्येक 18 वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी मतदार नाव नोंदणी करून लोकशाही बळकट करण्याचं महत्त्व अधोरेखित केलं। तर सचिन परब यांनी एमपीएससी, यूपीएससी, सेट, नेट, जेईई, नीट, स्टाफ सिलेक्शन, आयबीपीएस, पीएचडी अशा विविध परीक्षांसाठी बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती, अमृत, आरटी या संस्थांकडून मिळणाऱ्या आर्थिक मदत आणि योजनांची सविस्तर माहिती दिली। या कार्यशाळेत सारथीचे समन्वयक ऋषिकेश पाटील, मंडलाधिकारी राजेंद्र पाटील, तलाठी सचिन सावंत, महाई सेवा केंद्राचे राहुल घबाडे, डॉक्टर मनमोहन राजे, प्राध्यापक बाबासाहेब देसाई, नेताजी कांबळे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर अशोक मोरमारे यांनी केलं, तर आभार प्राध्यापक डॉक्टर एस.डी. सावंत यांनी मानले। या कार्यशाळेत एकूण 112 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।